तो हवा में निकल सकते हैं और काफी कुछ दारोमदार। ये टीम भी जो बल्लेबाजी करे अभी तक प्रतियोगिता में हारी नहीं है और आड़े बल्ले से स्लॉक स्वीप करने का प्रयास किया गेंद की लंबाई को पहले परखा जरूर था। देखिए नॉन स्ट्राइक का खिलाड़ी जा रहे हैं दौड़कर, उनके साथ बातचीत कर रहे हैं। संतोष कप्तान है जो कि अब स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर सिद्धेश उनके साथ रहेंगे और संतोष बता रहे भाई आज मैदान पर खेलना पड़ेगा। अगर मालिकावीर की साइकिल घर पर ले जानी है ना तो संतोष को आज भाई बैटिंग करनी पड़ेगी। 2 बार मैन ऑफ द मैच का दावेदार, 2-3 ऐसे कैचेस लब के जिस कैचेस ने मैच में बिल्कुल पलटी कर दी उस जीती हुई हारी भाजी को जो कि जीता है। कुछ इस तरह से फील्डिंग उनकी बढ़िया। क्रिकेट पीछे हटकर हल्के से इनको पुश कर कवर पर शेर रायगढ़ का टाइगर से कहा जाता है। ये अंसुर का टाइगर है योगेश गावड़े और योगेश गावड़े के चेहरे पर मुस्कुराहट देखिए भाई ये 23 नंबर जर्सी पहनकर निकल चुका है मैदान पर और योगेश गावड़े एक पूरे प्रतियोगिता में पहली बार योगेश की तरफ गेंद गई है और वो भी क्या फील्डिंग उनकी। एक जगह पर वो स्थिर है ध्रुव तारे की तरफ, इन्हें कोई हिला नहीं सकता। इतना बेहतरीन फील्डिंग और लाइन ऑफ स्टंप के बाहर रखी है और शायद ये बल्ले पर लगी और ये पहला विकेट निकला मैदान में। एक बड़ा खिलाड़ी सस्ते में निकला संतोष मैदान पर और टीम का स्कोर जो कि इस वक्त 4 पर 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर खेल चलता हुआ। और शायद रैक्स जो कि मैदान पर मिड ऑफ पर खड़े हैं, रैक्स जिनके बारे में हम कल भी आपको बताया था, एक बेहतरीन बॉलर है। साथ साथ पूरे प्रतियोगी जो पूरे ग्राउंड पर जो आपको बैनर्स झंडे या फिर साथ साथ जो कि बढ़िया क्रिकेट फील्ड से बीट होते हुए हालांकि फर्स्ट स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, गेंद को उठा पाएंगे। रन लेने के आसार समाप्त मैदान पर पहला और समाप्त 1 विकेट के नुकसान के बाद स्वराज्य फाइटर्स टीम जो कि पहले बल्लेबाजी करती हुई 4 रन पर। वापस के राइट हैंड और देखिए 3-4 कदम दौड़कर उत्तम मोर्चे पड़ेंगे ओ उछाल गति बाउंस गेंद अतिरिक्त वाइड के साथ इशारा मैदान पर पहुंचता हुआ। वाइड और एक बाउंस से इशारा मैदान पर, मतलब कंधे का अतिरिक्त इस्तेमाल का कद बिल्कुल बड़ा है उत्तम का। पूरे प्रतियोगिता में एक तांडव बैटिंग मैदान पर देखने को मिली उत्तम द्वारा। लेकिन साथ साथ आज राकेश को भी बहुत कुछ करना पड़ेगा मैदान पर, जो पनामा कैप पहनकर सिर्फ फील्डिंग कर रहे हैं मैदान में। डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल स्लिम डाउन पर, शायद वहां पर फील्डिंग हल्की सी गपलत कॉल अच्छा, जब तक बैकअप ठीक ठाक हो पाएगा। 1 रन वहां पर बनता हुआ और 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 6 पर पहुंचा। 7 गेंदे 6 रन 1 विकेट नुकसान पर स्वराज्य फाइटर्स टीम पहले बैटिंग करती। एमएसपीआर टीम जो प्रतियोगिता में अंतिम मुकाबला लेकर स्टेज पर खेली और अच्छा मुकाबला जिनको देखने को मिला तमाम चाहने वालों को, लेकिन उसी अंदाज से हम ये बता जरूर रहे कि मुकाबले में बहुत ताकत रहेगी। क्वालिफाई फर्स्ट का मुकाबला 2 दिग्गज टीमें टॉस हारकर पहले बैटिंग करने का मौका मैदान पर मिलता हुआ और फिर टॉस गेंद को खेला सीधे बल्ले से मिड ऑन पर, अच्छी फील्डिंग मैदान में कोई रन नहीं वहां पर मिलेगा। देखिए कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं ना जिनके बारे में बहुत कुछ कहना पड़ता है। ओमकार जो कि कैमरामैन की भूमिका में, प्रथमेश जो कि डिजिटल स्कोरर जो कि tennisin.com के माध्यम से आपको ये मुकाबले यूट्यूब पर दिखाए जा रहे हैं और यही खेल मैदान पर। ओहो मिड विकेट पर खेला, गैप में गेंद और एक सिर्फ गैप में नहीं तो बिल्कुल हाथों में जा रही है। क्या फील्डिंग सुनील की, क्या एफर्ट दिखाया वहां पर।
हालांकि उदय जो कि आउट हो चुके हैं मैदान में, पहला विकेट निकला जबकि 4 पर ये दूसरा विकेट निकल चुका है। टीम का टोटल स्कोर 6 पर। बताना क्या होगा इस मुकाबले का। ओ बल्ले पर निकले से पर लेग स्लिप के बगल से निकली है गेंद, गोली का गेंद लॉन्ग लेग बाउंड्री पर जा रही है। सिर्फ पीछा हो रहा है गेंद का, गेंद को रोकने का प्रयास बिल्कुल सफल हो रहा है, लेकिन तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर। बदल इसी मैदान पर लक्की ड्रॉ जो कि कूपन फ्री है, जो कि सबको निकालने में फ्री कूपन है भाई। नसीब आजमाइए ओमकार, पहली बार जिंदगी में आपको फ्री कूपन और नसीब आजमाने का और एक मौका। प्रथमेश, ये मौका आपको मुंबई में जाने का मिलने वाला है नहीं, ये मौका आप भी उठा सकते हैं भाई। अपने बहुत बार कुछ देखा होगा, मुमकिन ऐसा माहौल नहीं देखा होगा। ये लगभग 200 लाख की प्रतियोगिता को बिल्कुल एक अच्छा, ओहो टाइमिंग नहीं है, हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद और आउट। ओमकार जो कि इस वक्त सीधे स्क्रीन पर आ चुके हैं, एक कल से लेकर एक बेहतरीन फील्डिंग इन्होंने भी किया। ये तीसरा कैच कल से लेकर इनकी तरफ से मिलता हुआ, और टीम का टोटल स्कोर 8 रन पर 3 विकेट। एक खस्ता हालत मैदान पर। नया बल्लेबाज सिद्धेश मैदान पर, लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि मैदान पर पहुंचता हुआ। लेफ्ट हैंडर जो कि स्ट्राइक पर माफ कीजिए, जो कि सौरभ और सिद्धेश नई जोड़ी, और उत्तम चौहान जो कि काम कर रहा है मैदान पर, एक काबिल तारीफ बॉलिंग का। ओ बच गए, मैं कहूंगा बच गए आप। सटीक यॉर्कर ऑफ स्टंप के लाइन से हल्की सी गेंद बाहर निकली, हल्की सी गेंद हवा डालती विकेटों को निकली। दूसरा ओवर समाप्त। स्वराज्य फाइटर्स टीम के हालात बिल्कुल नाजुक मैदान पर। बैटिंग कर रही पहली स्वराज्य फाइटर्स जिन्होंने 2 ओवर में 8 रन बनाए और 3 विकेट। एक नाजुक हालत मैदान पर। गेंदबाजी में तब्दीली, जैसे नंबर 13 पर वही गेंदबाज जो कि सुनील मैदान पर। सुनील पहला स्पेल 4 रन 1 विकेट, और ये देखिए बिल्कुल उत्तम चौहान 1 ओवर 4 रन और 2 विकेट। अब रैक को देखिए, रैक्स जो कि फील्डिंग लगा रहा है, पनामा कैप पहनकर पूरे मैच में एक ही खिलाड़ी है जो स्लिम डाउन पर खड़ा है। राकेश हाथ ऊपर कर दीजिए सुधरेन आप, जिसको जिन्होंने सभी बैनर्स लगाए, बाउंड्रीज लगाई, साथ साथ ये पैंडल आप देख रहे हैं वो भी लगाया। जो माली का बेस्ट मतलब मैन ऑफ द मैच का पैंडल है वो भी राकेश ने लगाया। मतलब भाई सर्वे सर्वा बहुत कुछ उन्होंने काम किया, एक बेहतरीन कार्य उनका भी इस प्रतियोगिता में। लेकिन चलिए गेंदबाजी में तब्दीली, लाया और बाए की जोड़ी मैदान पर। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर हल्के से मोड़ा गया कलम का शानदार मार, और जबकि योगेश काउडी जब तक दौड़ पाएंगे एक ही रन मिलेगा। कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान में, 2 रन वहां पर बनते हुए, और 2 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 10 पर पहुंचा टीम का टोटल। क्या 60 रन एक अच्छा टोटल रहेगा सामने से योगेश पर? अब शायद मेरा अंदाज तो है कि हाँ है, क्योंकि क्वालिफाई का मुकाबला है, प्रेशर दोनों टीमों पर है। और जब तक ये प्रतियोगिता में स्वराज्य फाइटर टीम जो अभी तक हारी नहीं है भाई, जिनका इतिहास गवाह है कि ये गए टाइम में जो कि जीती नहीं थी एक मैच, वो फिर से ऑन साइड पर, और शायद
शेरदिल खिलाड़ी योगेश गावड़े स्क्रीन पर। देखिए योगेश गावड़े के हाथ में दौड़ने की आवश्यकता नहीं है भाई, बहुत तेज आर्म करते थ्रो ये, उनका आर्म जो कि बहुत तेज है, बहुत तेज करते थ्रो। रविंद्र जडेजा की तरफ बहुत तेज करते थ्रो ये। और देखिए पलट कर देखिए वार किस तरह से हुआ योगेश गावड़े का। एक बेहतरीन खिलाड़ी, एक आयोजकों के भाई है ये, लेकिन मैं तो जरूर कहूंगा भाई टीम मालक के भाई है, सिर्फ भाई का काम नहीं किया उन्होंने, पूरी टीम को संभालने का जो काम किया वो दायित्व तो निभाया, उसकी वजह से टीम क्वालिफाई फर्स्ट में पहुंच चुकी है भाई। उत्तम जरूर खेला प्रतियोगिता में, लेकिन सबसे अहम काम पीछे रहकर पर्दे के पीछे का ये कलाकार है जो कि योगेश गावड़े। वापस खेल मैदान पर दाई और बाई। ओह थोड़ा सा फिर से, क्या ये मंकड़ विकेट के तलाश में जा रहे थे? नहीं, शायद बेल्स गिर गई है, यही कुछ हो चुका है। देखिए 2 बार ऐसा हो चुका है कि हवा का एक झोंका आया जहां से रैक्स ने कुछ इशारा करके रुकने का, उसके बाद देखिए फिर से बेल्स गिरी। मतलब कुछ अच्छा बुरा किसके फेवर में होगा ये समय बताएगा। ओ टाइमिंग नहीं है, गेंद हवा में खड़ी होगी कवर पर। हालांकि राकेश दौड़ रहे उसके पीछे, राकेश पीछे रह गए बैकअप के लिए। 1 रन वहां पर निकला, मतलब 2 रन बनते हुए, और इस 2 रनों के 7 रनों की संख्या में इजाफा 13 पर पहुंचा टीम का टोटल। हमारे साथ लगातार तीसरा दिन जिन्होंने स्कोरिंग की, रोशन गावड़े, साथ साथ गिरीश गावड़े और सुपरमैन जिसे हम कहते हैं जो कि हरीश देवलकर, जिन्होंने हमारे साथ बहुत बड़ी स्कोरिंग की। हर तीनों का हम खासकर आभार व्यक्त करना पसंद करेंगे, खासकर हरीश का जिन्होंने बेहतरीन कार्य किया। लाइन थोड़ी सी बाहर रखी है, वाइट बॉल का इशारा, 1 रन खाते में निकलता। और देखिए लाइन आप कहां पर रखते हैं ये भी सोच है, क्योंकि लेग ब्रेक आप जब करते हैं तो थोड़ा सा बाहर निकलते, ऑफ ब्रेक जब आप करते हैं तो थोड़ा सा आपको लाइन के अंदर डालना चाहिए, गेंद को घूमकर बिल्कुल स्टंप पर आ जाए जहां से विकेट के आसार हो जाए मैदान पर। लेकिन सुनील अभी तक अच्छी बॉलिंग मैदान पर इस मैच में। ओ शॉर्ट पिच गेंद, बहुत कंधे का तेज इस्तेमाल का, कंधा बिल्कुल तेज था उनका, बिल्कुल देखिए कंधे के समय इस तरह के थोड़ा सा गेंद को नीचे दबोचा, वहां पर ताकत से दबोचा, गेंद उतनी उछाल नहीं की। जब बल्लेबाज आगे निकले उनके बिल्कुल करीब से गेंद गुजर चुके। 4 गेंदों में अच्छी बॉलिंग, फुल टॉस, गेंद मिड विकेट सीमा रेखा पर जा रही है और देखते देखते सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। मैन की भूमिका में साई सावन जो कि हमारे साथ मौजूद है। साई आपका हार्दिक स्वागत। वापस खेल और फिर से डाउन द ग्राउंड, लेकिन गेंद निकली है शायद तो योगेश गावड़े को छक्का के गेंद जब तक मिलेंगे। और शायद देखिए फील्डिंग इनकी बहुत अच्छी है। इस बार इसी मैच में पहली बार ऐसा रिकॉर्ड हो कि उनके पास 3 गेंदे जा चुके हैं, तीनों में से तीनों गेंदे उन्होंने रोकने का प्रयास किया, 2 बार रोकी, अच्छी फील्डिंग भी की। और देखिए पूरे प्रतियोगिता में 3 मैच, लगभग 4-5 मैच में से कभी नहीं गई उनके पास, लेकिन तीसरा और समाप्त, तीनों समाप्त 20 पर पहुंचा, 3 विकेट के नुकसान पर। 18 गेंदों का खेल अभी भी मैदान पर बचा हुआ। हमारे साथ बादल चौधरी है, बिल्कुल योगेश गावड़े, योगेश परब है, और आज योगेश गावड़े फील्डिंग पर, मतलब भाई नाम बड़े है और आज उससे भी काम बड़े करने पड़ेंगे मैदान पर बल्लेबाजों को। योगेश परब स्वागत है आपका। योगेश, शुरुआत में प्रतियोगिता में एक भी गेंद नहीं गई योगेश गावड़े के पास, लगातार 3 गेंदें जा चुकी है, और क्या फील्डिंग इनकी। पहिले 3 षटकांचा खेळ समाप्त आणि संघाचा सेनापती, संघाची रन मशीन माघारी परतली तो संतोष सरमळकर, सिद्धेश माघारी परतला, उदय माघारी परतला आणि सौरभ आणि सिद्धेश ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त। 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 20 धावा
हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. निम्म्या षटकांचा अजूनही 3 षटकांचा हा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकात या एका बाजूने एक मोठा धावफलक उभा करावा, कारण प्रतिस्पर्धी संघ हा तगडा संघ आपल्या समोर आहे आणि तगड्या संघासमोर एक मोठं आव्हान ठेवावं या हेतून फलंदाजी करण्याच्या नादात सलामीची सेनापती जो संघाचा तारडार संतोष सळमळकर माघारी परततोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा या ठिकाणी बाहेर जातोय. पंचांचा तो चेंडू नो चेंडूचा इशारा येतोय. सर्कलच्या बाहेर होता तो माझा खेळाडू, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि पंचांची ही करडी नजर आणि त्यामुळे जो निर्धाव चेंडू गेला त्याला दंडात्मक करण्यात आलं आणि फ्रीडची संधी असेल मैदानामध्ये ती मात्र फलंदाज डावकर आताच्या फलंदाजाला तो स्ट्रायकर एंडला सिद्धेश सौरभ याला पहिला चेंडू हा क्षेत्ररक्षकामुळे गोलंदाजाला दंडात्मक केलंय. फ्रीडचा चेंडू मिसटॅबिंगचा फटका पण एकच धाव मिळते. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 22 धावा या धावफलकावर. पहिला क्वार्टर फायनलचा सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो डायरेक्ट मेगा फायनलचं तिकीट ओपन करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला एक संधी असेल या मैदानावर. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुरेख पटक्यात टोलवला जातोय. डेप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर सुनील अणसूरकर येतोय. परतीची पेक येईपर्यंत जोखमीच्या ही दुहेरी धावसंख्येची पावलं ही सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला जातोय. तो 24 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा हा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावर. एमएसपी स्पोर्ट्स संघ या मैदानावर नाणेफेक जिंकून घेतलेली प्रथमतः क्षेत्ररक्षण योगेश एवढे चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा सचिन येतोय. परतीची पेक येईपर्यंत डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता उत्तमचा, परिणाम सफल राहतोय आणि जवळजवळ हे 2 धावा पूर्ण करत सांघिक धावफलक धावफलकावर पावशतकी खेळ पूर्ण करत 26 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात स्वराज्य फायटर संघ नाणेफेक जिंक हरल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना अणसूर प्रीमियर लीग 2022 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं विद्यमान 16 यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी परतीची फेक येईपर्यंत थोडीशी जोखमीची ठरली होती ती मात्र परतीची फेक थोडीशी डिलाईनं उत्तमच्या हातातून तोपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीजचा फलंदाज व्यवस्थितरित्या नॉन स्ट्रायकर एंडला पोचतोय आणि निर्धाव चेंडूची गणना होत सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 26 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं पटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक जातोय शॉर्ट स्क्वेअर फ्लेकला योगेश गावडे आमच्या स्क्रीनवर येतोय. परतीची फेक योगेश येईपर्यंत ही 1 धाव आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 27 धावा धावफलकावर. 4थं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या प्रयत्नात थोडीशी जखडलेली स्थिती ही स्वराज्य फायटर संघाचे सलामीचे मात्र हुकमे एक्के आज थोडेसे कमी पडले. जर सलग 5 सामने संघ जो विजयी झालाय तो स्वराज्य फायटर संघ. शॉर्टफिट प्रकारचा चेंडू लेगच्या बाहेरचा चेंडू पंच गोलंदाजाला दंडात्मक करताय. स्वेअर चेंडूचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचला जात सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 28 धावा धावफलकावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय तो पाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत सरते शेवटी जवळ चेंडू हा सीमारेषे नजदीक जाऊन थांबतोय आणि परतीची पेक येईपर्यंत सहजासहजी या 3 धावा निघत सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 4थ्या षटकाच्या सांगते अखेरीस 31 धावा धावफलकावर एक सुरेख खेळाचं प्रदर्शन करतोय मैदानामध्ये. तर स्वराज्य फायटर संघाची ही मधली पिढी एकेरी दूर धावसंख्येवर जोर देते. भव्य दिव्य आयोजन, गेले 2 दिवस सुंदर अशी जेवणाची व्यवस्था, आजचा मेगा फायनलचा अंतरिम दिवस, त्यांचं स्वप्न या ट्रॉफीकडे लागलंय. ते 4 संघ आणि कोणता संघ आई मात्र ट्रॉफी उचलण्यासाठी या मैदानावर यशस्वी ठरतोय. जे प्रयत्न करतायत सर्व संघांचे प्रयत्न या ठिकाणी मात्र अतोनाट पाहायला मिळत आहेत आणि दुपारच्या सत्रात सेलिब्रिटी म्हणून अजून एका ज्यांना IPL मध्ये सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं. प्रॅक्टिस गोलंदाजी रोहित शर्मा, विराट कोहलीला ज्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून प्रॅक्टिस दिली असे गुणवान खेळाडू मालवण देवबागचा दर्शन बांदेकर याचं आगमन या मैदानावर. 31 धावा धावफलकावर आणि गोलंदाज बरकवर गोलंदाज
बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक असेल वैदा नंबर पंच या ठिकाणी इशारा करताय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा म्हणजे 3 खेळाडू हे तृतीय सर्कलच्या बाहेर, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि डाव्या हाताचा फलंदाज सज्ज होतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला सुनील अणसुरकर आमच्या स्क्रीन समोर आणि डावकर हाताचा फलंदाज सौरव स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. तो मात्र एका चौकारावर नटलेली खेळी साकारत क्षेत्ररक्षण सजवलं जाते. मैदानामध्ये महत्त्वाचं षटक ज्याला स्लॉक ओव्हर म्हटलं जातं आणि स्लॉक ओव्हरमध्ये कुठेतरी मोठे पटके टोलवायचे आहेत. आपला धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये करण्यासाठी तो मात्र स्वराज्य बॅटर संघाला आडव्या बॅटनं मोठा पटका डेप मिड विकेटला चेंडू या ठिकाणी पूल केलाय, पण पूल अनसक्सेसफुल. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील एका हातामध्ये कॅच या ठिकाणी घेतलाय ओमकारनं आणि त्यालाच प्रत्युत्तर देणार हे मात्र जय राकेश देऊलकरचं आपल्याला बघायला मिळतंय. डीजे दोन वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर कोरलाय. 6 चेंडू 24 धावांची 24 धावांच्या जोडीला 3 षटकारांची यांनी आतषबाजी केली. तो हेमंत गवडे नॉन स्ट्रायकर एंडला आडव्या बॅटनं पटका टोलबाबा बॅटची हलकीशी कट लागून चेंडू जातोय. तो मात्र यष्टीरक्षक स्वतः येतोय. परतीची फेक येईपर्यंत ही वेगानं एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेला. तो 32 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर राकेश देऊलकरचं सुंदर पद्धतीचं झेल टिपलं जातं. याच्या चुका कुठेतरी अगोदरच्या कालच्या सत्रात झाला MSPS स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं त्या चुका आम्ही होऊ देणार नाही. जो मालकांनी कानमंत्र दिलाय त्या कानमंत्राचा आपण उपयोग करणार या इराद्यानं ही मात्र मायाजाल रचलं जातंय. ते मात्र MSPS स्पोर्ट्स संघाच्या वतीनं उजव्या हाताचा फलंदाज नौका खेळाडू मैदानावर सज्ज होतोय. तो हेमंत गवडे आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा वेगवान पद्धतीचा चेंडू सचिन चूक करतोय. जो निर्धाव गेलेला चेंडू हा बाईकच्या स्वरूपात येणाऱ्या कालखंडामध्ये प्रथमतः 2 या धावा बहाल करतोय. परतीची फेक येईपर्यंत ही मात्र 2च धाव्यावर समाधान आणि 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मचल मारतोय. तो मात्र 34 धावा या धावफलकावर. उत्तम थोडासा नाराज होतोय ज्यावेळी चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज एका बाजूनं जे कार्य करत होता त्या कार्याला साथ द्यायची होती क्षेत्ररक्षकाला. कालच्या सत्रात उत्तमच्या झेल सुटलं ते मात्र श्रीकांतकडनं आणि उत्तमनं मॅच मात्र अतिशय सुंदर पद्धतीची फिनिश करून टाकले या मैदानावर. आडव्या बॅटनं पटका टोळण्याचा प्रयत्न होता. वेगवान पद्धतीचा चेंडू परतीची फेक येईपर्यंत एक धावी सहजासहजी पूर्ण केली जात. सांघिक धावफलकावर एकेरी या धावसंख्येने पुढे सरकला जातोय. 35 धावा या धावफलकावर. 35 धावा या धावफलकावर डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी येणाऱ्या कालखंडामध्ये कुठेतरी 55-50 गाठावी या इराद्यानं फलंदाजी ही मात्र हेमंत गवडे त्याच्या सतीला डावकर हाताचा फलंदाज आपल्याला सिद्धेश पाहायला मिळतोय. सौरभ पाहायला मिळतोय. थोडासा या ठिकाणी मात्र ऑब्रेक पद्धतीचा चेंडू डाव्या त्याच्या फलंदाज तो लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू बंद जातोय. टप्पा पडल्यानं चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि निर्धाव चेंडूची गणना जसजशी होती तसतसा टाळ्यांचा आवाज MSPS स्पोर्ट्स संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसजसे निर्धाव चेंडू तसतसं स्वराज्य फायटर कुठेतरी दडपणाखाली येतोय. ते दडपण दूर करायचं असेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता बचावाचं साधन आणि आक्रमण हे करावे लागेल. ते मात्र स्वराज्य फायटर्स संघाला थोडंसं या ठिकाणी उंच घेतोय चेंडू. यष्टीरक्षकाला चुकाबत सरळ सवर बोनस स्वरूपाच्या वतीनं सांघिक धावफलक परावर्ती होतोय. तो चौकारानं या ठिकाणी स्वागत उत्तमचं आणि सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये वाटचाल करत असताना 39 धावा या धावफलकावर.
आमचं जे भवितव्य या साऊंड सिस्टीमवर अवलंबून असतं. सुंदर साऊंड सिस्टीम संदीप किनळेकर ब्रदर्स अँड डीजे मॅन शुभम बालव आजच्या दिवशी खास आकर्षण बादल चौधरी या मैदानावर म्हणून डीजे मॅन शुभम पालवचं आगमन आणि त्याचबरोबर दुपारच्या सत्रात दर्शन बांदेकर सेलिब्रिटी म्हणून या रंगमंचावर अंतिम षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं मूर्तीलांपण कीर्तिमान कालच्या एक तर कॅच ऑफ द डे सुंदर पद्धतीचं झेल टिपलंय तो ओमकार सज्ज होतोय आणि स्ट्रायकर एंडला घणाघाती फलंदाज तो हेमंत गावडे. पहिला चेंडू लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच गोलंदाजाला दंडात्मक केलं जात आहे. या दंडात्मक धावसंख्येनं सांघिक धावफलक 40वी गाठतोय. धावफलकावर 40 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये कुठेतरी 2 मोठे फटके पाहिजेत ते स्वराज्य फायटर्स संघाला. आता 2 मोठ्या फटक्यापासून आम्ही प्रतिस्पर्धी संघाला दूर ठेवणारा इरादा ओमकारचा असताना लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आणि परतीची पेक येईपर्यंत या 2 धावा निघत सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. तो 42 धावा धावफलकावर. उर्वरितच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. या 5 चेंडूंवर जेवढ्या धावा येतील त्या प्रतिस्पर्धी संघाला एका बाजूने आव्हान वाढवणारे असतील आणि जेवढे चेंडू निर्धाव जातील तेवढं धडपड येईल ते मात्र मैदानामध्ये ते स्वराज्य फायटर्स संघाला. 42 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते ओमकार. मोठा फटका टोलबाबा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सांकेतिक भाषेत झाला पंजाब टू हरियाणा या नावानं संबोधला चेंडू. पंच 2 हात समांतर करून स्क्वेअर चेंडूचा इशारा करताय. तोपर्यंत या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावा हा धावफलकावर. आडव्या बॅटनं पटके टोलवावे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टोलवावा हा इरादा असफल राहतो. हेमंत याचा उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि आक्रमणाला सुरुवात करतोय तो मात्र या मैदानावर की आक्रमणापासून दूर ठेवला जातोय मैदानामध्ये हेमंत गावड्याला. कारण कालच्या सत्रात 6 चेंडू 24 धावांची बहारदार खेळी तब्बल 3 षटकार मारून सामना समाप्त केला होता हेमंतने आणि ते कार्य आज करावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हे वारंवार पटके टोलवावे. एक शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू तर एक चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा. जरी हेमंत तुझ्याकडे अनुभव जरी जास्त असला तरी मूर्तीलाल पण कीर्तिमान मला का संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मी आज APLच्या माध्यमातून आणि प्रीमियर लीगच्या माध्यमातून करणार देणार. माझे 100% योगदान हा निर्वाळा बहाल करतोय तो ओमकार सज्ज होतोय गोलंदाजीला. आडव्या बॅटनं पटका टोलूबाबा पायचीच अपील केलं जातंय. पंच हात उंचावतायत. सरळ पायावर चेंडू आढळला जातोय आणि पायचीच्या स्वरूपात मात्र हेमंत बगारी परततोय. डीचे पाहिला मिळतोय. सांघिक धावफलक धावफलकावर 43 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. उर्वरितच्या 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. एका दुसरा मोठा फटका पाहिजे तो स्वराज्य फायटर्स संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून एक फायटिंग टोटल उभी करण्यासाठी. येणाऱ्या कालखंडामध्ये डावा हाताचा फलंदाज धावका खेळाडू एक गुणवान खेळाडू नागेश स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला मात्र एका चौकाराच्या जोरावर सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोलावले तर जयेश सरबळकर याचकडून 500 रुपयाचा मारतो. एक जयेश चौकार मात्र टोलावला जातोय आणि चौकाराबरोबर सांघिक धावफलक धावफलकावर पुढे सरकला जातोय तो मात्र 47 धावा धावफलकावर. नागेशने जयेश एक षटकार जर टोलावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. सत्यविजय गावडे याचकडून नागेशने चेंडूवर षटकार टोलवला तर सन्माननीय वीर मराठा संघाचे संघमालक सत्यविजय गावडे याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक. 47 धावा धावफलकावर ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू पंच 2 हात सवाल करून स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अभ्यंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 48 धावा या धावफलकावर.
एक मोठा फटका नागेशला बरोबर 50वे गाठावे आणि एक फायटिंग टोटल उभी करावे हा इरादा आणि आशा पल्लवित करणारा फटका या मैदानावर येतोय की काय स्वराज्य फायटर संघाच्या कोट्यामध्ये आडव्या बॅटचा सुंदर पद्धतीचा फटका डेप विकेटला योगेश गौड आमच्या स्क्रीनवर पहिला प्रयत्न स्वतःला सावरतोय आणि परतीची फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र माघारी परतावं लागतंय ते मात्र नागेशला आणि 2 धावेनं सांघिक धावफलकावर 50 धावा अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कुठेतरी 51 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो MSPR स्पोर्ट्स संघाला या 36 चेंडू 51 धावांची आवश्यकता. एका बाजूला स्वराज्य फायटरकडे गोलंदाजी एक सुरेख पद्धतीचे सिद्धेशची 2 षटकं असतील ती मात्र वेगवान पद्धतीचे संतोष शर्माकडचं एक षटक असेल म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये बादल हा सामना जरी कमी धावसंख्येचा असला तरी अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत या मैदानावर रंगेल याबद्दल काही बात नाही. तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा मालवणी समालोचक जरा मालवणी भाषा आमची सात समुद्र पार दिले या समालोचकाच्या माध्यमातून बादल चौधरी यांच्या समवेत आणि तोपर्यंत या सुमधुर संगीताकडे संदीप किनळेकर आणि डिझमॅन शुभम पालव. MSPR स्पोर्ट्स संघाला ओव्हर टू बादल चौधरी. धन्यवाद योगेश, धन्यवाद कृष्णा. देवबरा करो गावालानु. परत एकदा जाऊया मालवणी केंद्रावर. हौशी कला क्रीडा मंडळ अणसूर आयोजित अणसूर प्रीमियर लीग 2022 पहिलो क्वालिफायरचो सामनो. जो जिंकतलो त्याच्यासाठी फायनलचे दरवाजे उघडतले, जो हरतलो त्याच्यासाठी अजून एक संधी असतली. म्हणजे मालवणी भाषेत सांगायचा तर बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. म्हणजे जिंकले तरी फायनलचे दरवाजे, हरलो तरी अजून एक संधी. वड्याचो सामनो, पंढरपूरचो सामनो. वीर मराठा संघ संघनायक जयेश सरमळकर आपल्याला विनंती असेल टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी वीर मराठा SG वॉरियर्स. योगेशचा आवाज तुम्ही ऐकला. चेंदूर मारून घ्या आणि कॅप्टन पाठवा. 51 रन्सांचा पाठलाग. सलामीची जोडी सुनील सायकर यांच्या दिशेन, साबाजी नॉन सायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर सिद्धेश. पहिलो चेंडू टप्प पडल्यानंतर खाली रावलो आणि जाता जाता तटक्या पेचून गेलो. पहिल्या चेंडूवर फुटलेलो कुसको नारळ, लागलेला पहिला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी.
स्पॅनिश वेब सिरीज असा मनी हाइस्ट आणि या स्पॅनिश वेब सिरीज मधला ह्या गाणं बेला चाव गुड बाय ब्युटिफुल ह्यो अर्थ असा बेला चावचो. संपूर्ण गाणं ऐकलं तर दोनच शब्द आपणाक फक्त कळतात, एक बेला चाव आणि पत्राजिनो. पत्राजिनो हे सुद्धा खूप कठीण शब्द असा ऐकण्यासाठी बोलण्यासाठी. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. सिद्धेशने पहिल्याच चेंडूवर कलाम लावला. धावसंख्या सुरुवात व्हायची बाकी. पॉइंटच्या दिशेने मारलेलो चेंडू आणि वळ्यात येऊन चेंडू पडलो. दुसरा कलाम लागला सलग 2 चेंडूवर. परत एकदा सचिन इलो आणि फक्त हजेर लावून परतलो. मालवणी भाषेत सांगायचं तर सोमा गेलो आणि पाठपरुळा करून इलो. तुका संधी असा हॅट्रिक करण्याची. 1987 मध्ये भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक केली चेतन शर्मा सरांनी. त्यानंतर कपिल देव सरांची हॅट्रिक, त्यानंतर कुलदीप यादवची आणि कसोटी मधली पहिली हॅट्रिक 2001 ईडन गार्डन हरभजन सिंग, 2006 इरफान पठाण आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह. T20 मधली पहिली हॅट्रिक एकता बिष्ट वुमन्स खेळाडूच्या नावावर आणि त्यानंतर दीपक चहरची पहिली हॅट्रिक T20 मधली. कुलदीप यादव एकमात्र खेळाडू भारतीय संघाचा ज्याच्या नावावर असत 2 विकेट हॅट्रिक. आणि आज सिद्धेश तुझ्यासाठी संधी विकेट हॅट्रिक अणसूर प्रीमियर लीग मधली दुसरी करण्याची. स्ट्रायकर एंडच्या दिशेने ओमकार गावडे, नॉन स्ट्रायकर एंडवर साबाजी गावडे. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. पाठलाग असा 51 रन्सांचो. टॉस जिंकलो MSPR संघान. टॉस जिंकान घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर 50 रन्स उभे केले स्वराज्य संघान. हॅट्रिकचो चेंडू, खराब चेंडू, पंचांचो इशारा होईल वाईट चेंडूचो आणि वाईट चेंडू बरोबर धावसंख्येची सुरुवात झाली MSPR संघाची. आणि दुर्दैव म्हणजे या वाईट चेंडूमुळे सिद्धेश तुझे हॅट्रिकची संधी सुद्धा गेली. गेल्या वर्षीपर्यंत हॅट्रिक चेंडू जरी मध्ये वाईट चेंडू जरी असलो तरी पुढच्या चेंडूवर हॅट्रिक पूर्ण होत होती. पण 2 वर्षापूर्वी क्रिकेटचे बदललेले नियम त्यानुसार वाईट चेंडू नंतर हॅट्रिकची संधी गेली. धावसंख्या स्थिरावली 1 रन्सावर. सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडूचो टप्पो पडल्यानंतर चेंडू विकेट किपर पर्यंत गेलो. चेंडू रवलो मेडन. 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. 3 चेंडूत सिद्धेशने फक्त 1 रन खर्च केलो. टिच्चून गोलंदाजी जेका म्हटली जाता, मारवाडी गोलंदाजी म्हटली जाता. खूपच सुंदर गोलंदाजी. पहिली बॅटिंग करताना सौरभच्या 11 रन्सांच्या जोरावर स्वराज्य संघान 50 रन उभे केले 6 ओव्हरीत. पाठलाग चालू असा 51 रन्सांचो. नंबर 54 ची जर्सी सिद्धेशच्या पाठीवर. सुंदर चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. नोमॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास आणि सुरक्षित क्षेत्रातून चेंडू गेलो आखांड्याच्या पहिल्या आडी. पहिलो चौकार बघूक मिळालो आणि पहिल्या चौकारनीची धावसंख्या स्थिरावली एका थापटावर. 5 बोटांचा याक थापाट. धावसंख्या 5 रन्सावर. एक वेगळी हिस्ट्री असा नक्की ऐकूया. परत मैदानावर जाऊया. 54 ची जर्सी परत एकदा सिद्धेशच्या पाठीवर तुमका सगळ्यांका दिसताना. सुंदर चेंडू टप्पो पडल्यानंतर खाली रवरव चेंडू येतो. चेंडू रवलो मेडन. 54 ची जर्सी आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतीय संघाचो एक वापरता. त्याचं नाव असा शार्दुल ठाकूर. आणि 54 आकडो वापरूच्या आधी शार्दुल 10 नंबरची जर्सी सुद्धा वापरत होतो. पण एवढी खराब कामगिरी झाली शार्दुलची की BCCI ने ठरवला की यापुढे 10 नंबरची जर्सी भारतीय क्रिकेट संघासाठी कोणच वापरूचो नाही. आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या पाठीवर 54 चो आकडो इलो. तोच आकडो सिद्धेशच्या पाठीवर. धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतो. अतिशय सुंदर गोलंदाजी. शार्दुल ठाकूरच्या जर्सी क्रमांकाची सगळी इज्जत सिद्धेशने राखली. पहिल्या 2 चेंडूवर 2 कलमा लावली आणि पहिल्या ओव्हरीत फक्त 5 रन्स खर्च केले सिद्धेशने. कानडी भाषेतलो एक माणूस सायकलवर बसान बदाम इकता त्यांनी आपला एक स्वतःचा गाणं तयार केला. त्या गाणं इतक्या व्हायरल झाला की त्याच्यावर अनेक गाणी तयार झाली. काही रॅप सॉन्ग तयार झाली. ताच रॅप सॉन्ग DJ शुभम तुमच्यासाठी ऐकवतलो. बादाम बादाम काजा बादाम बादाम.
करा. SG चो कॅप्टन उपस्थित असा. वीर मराठा तुमचं कॅप्टन पाठवा. वीर मराठा तुमच्यापर्यंत आवाज जर जात असाल तर तुमच्यासाठी हो शेवटचा पुकार. कॅप्टन पाठवा नाणेफेकीसाठी. पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. दुसऱ्या उरीत बॉलिंग मार्कवर नागेश. नागेश बॉलिंग मार्कवर स्ट्रायकरांच्या दिशेन. साबाजी गावडे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर ओमकार. सुंदर चेंडू टप्प पडल्यानंतर विकेट कीपर्यंत चेंडूचा प्रवास झालो समाप्त. चेंडू राहुलो मॅडम. खूपच सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. कौतुक करूचा तितक्या थोडा ह्या खेळाडूचा. गोलंदाजी खूपच सुंदर. सगळे बॉलर अगदी सुरुवातीक सिद्धेशने गोलंदाजीची सुरुवात केली आणि त्यानंतर नागेशची सुद्धा गोलंदाजीची खूपच सुंदर सुरुवात. चेंडू राहुलो मॅडम. दुसरं चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मिड विकेट वरसून फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन अगदी सहज मिळतले आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावतली ती 7 रन्सावर. 7 धावसंख्या. गोलंदाजीची सुरुवात खूपच सुंदर केली नागेशने. परत एकदा सुंदर चेंडू. आखूटप्प्याचा चेंडू होतो. पूल करण्याचा इरादा होतो. लॉंगॉनचा फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन पुरं झालो. फक्त 1 रनसावर समाधान. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 8 रनसावर. नंबर 8 ची जर्सी सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्वाची जर्सी. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानच्या एका खेळाडून 2 टप्प्याचा चेंडू टाकलो. त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 8 होती. संतोषची जर्सी क्रमांक 8. लॉंगॉनवर संतोष दिसता आणि भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा वापरता ती सुद्धा जर्सी क्रमांक 8. बॉलिंग मार्कवर नंबर 23 ची जर्सी नागेश बॉलिंग मार्कवर. मिड विकेट वरसून फिल्डर येतलो. फील्ड करतलो. थ्रो करतलो तोपर्यंत 1 रन. दुसऱ्या रनचा तो इरादो आणि हो दुसरो अस्तित्वात नसलेलो रन चोरण्याच्या नादात नॉन स्ट्रायकर एंडचो बॅटर रन आउट होऊन तंबूत परतलो. नंबर 23 ची जर्सी बाद होऊन जाणाऱ्या खेळाडूच्या पाठीवर. नंबर 23 ची जर्सी गोलंदाज नागेशच्या पाठीवर. हॅट्रिकच्या निमित्तानं आठवलेलो भारतीय संघाचा एकमात्र खेळाडू ज्याच्या नावावर असत वन डे मधले 2 हॅट्रिक त्या कुलदीप यादवची जर्सी क्रमांक 23. 22 यार्डाचा पीच धावान बऱ्यापैकी पुरा केल्यान शेवटच्या काही इंचासाठी रवलो. मालवणी भाषेत सांगायचा तर गाव फिरा निलो आणि हुंबऱ्या कप्तान मेलो. पण पुष्पा पिक्चराक टक्कर देणारा पिक्चर म्हणजे मराठी पांडू. कुशल बद्रिके भाऊ कदमचा पिक्चर पांडू आणि पांडू पिक्चरातला गाणं DJ शुभमने तुमच्यासाठी वाजवला. सन्माननीय सुनीलजी गावडे साहेब तुमका विनंती असलेली पुढच्या सामन्याची नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते होऊची. नागेश बॉलिंग मार्कवर 9 रनसावर धावसंख्या. स्लोअर 1 चेंडू. चेंज ऑफ पेस केलेला नागेशने. ड्राईव्ह मात्र खूपच सुंदर. लॉंग ऑफ पर्यंत चेंडूचा प्रवास. 1 रन अगदी सहज मिळालो आणि 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली. पहिल्यांदाच डबल फिगर मध्ये 10 रनसावर. ओमकार गावडेचा 1 सिंगल रन्स आणि या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी 2-3 मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केले, 2 हाफ सेंचुरी आपल्या नावावर केले तो उत्तम गावडे. मैदानात पावला टाकताना उत्तम चव्हाण माफ करा. उत्तम चव्हाणच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असा. धावसंख्या स्थिरावली 10 रनसावर आणि उरलेल्या 25 चेंडू मध्ये 41 रन्सांची अजून गरज असा. 25 चेंडू आणि 41 धावा. उत्तम चव्हाण काय करता याच्यावर सगळी संघाची गणित अवलंबून असतली MSPR ची. पुढच्या सामन्याचे नाणेफेक सन्माननीय गावडे साहेबांच्या शुभ हस्ते. वीर मराठा वर्सेस SG वॉरियर्स. पहिलो एलिमिनेटरचो हे सामनो जो जिंकतलो त्याका फायनल साठी दरवाजे उघडतले. 1 सामनो खेळणार आणि जो हरतलो त्याच्यासाठी पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा. लाखाचे 12,000 करणारो सामनो यानंतरचो असतलो. नाणेफेकीचो कौल झालो सुनीलजी गावडे साहेबांच्या शुभ हस्ते आणि यो नाणेफेक कौल वीर मराठा संघान जिंकलो. मैदानावर पंचांचो इलो वाईट चेंडूचो इशारो. बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल. परत एकदा नागेश बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू. आखो टप्प्याचो चेंडू होतो. ढिल्या हातान खेळान काढलो. सन्मान दिलेलो चेंडू होतो. नागेशचा सुंदर चेंडू समाप्त झालो. कुलदीप यादवची आठवण करून देणारी जर्सी क्रमांक 23 नागेशच्या पाठीवर. 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. जी जर्सी क्रमांक मायकेल ट्रेस्कोथिकच्या पाठीवर तुमका बघितलेली कधीतरी आठवत असतली
तीच जर्सी क्रमांक 23 नागेशच्या पाठीवर 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. 6 ओव्हरीत 51 रन्सांचा पाठलाग चालू असताना धावसंख्या 2 ओव्हरीत फक्त 11 रन्सावर. 24 चेंडू शिल्लक. 24 चेंडू म्हणजे 4 ओव्हरीत 40 रन्सांची गरज. शशिकांत कांबळेने ह्या गाणं तयार केला आणि त्या पुष्पा मालवणी व्हर्जन ऐका कसा वाटला. डीजे ऐकवला तुमच्यासाठी. आज शुभमवर सगळी मोठी जबाबदारी असा. कृष्णा गेले 2 दिवस कृष्णा देवजी योगेश परब अतिशय सुंदर समालोचन. आज सुद्धा तुमच्या दोघांचे समालोचन आहे आणि तुमच्याबरोबर समालोचन करण्याची मजाच लय वेगळी असता. 2 माझे राईट हँड लेफ्ट हँड असं म्हटलं तर वावग्या ठराने 2 अगदी जिवलक मित्र कृष्णा देवजी आणि योगेश परब आणि यांच्याबरोबर कॉमेंट्री करताना लय मजा असता. धावसंख्या 11 रन्सावर एकाचो डबल गेम जेका म्हटलं जाता. परत एकदा सिद्धेश बॉलिंग मार्कवर नंबर 54 ची जर्सी. सिद्धेश अतिशय सुंदर कट स्क्वेअर कट बघूक मिळालो. ओमकारच्या बॅटमधून बाहेर पडलेलो सुंदर स्क्वेअर कट. बघता बघता चेंडू आखांड्याच्या दिशेने बघूया. 2 रन्स तर नक्कीच मिळतले. 3ऱ्या रन्साचो इरादो आणि हे 3 रन्स धावान पूर्ण केले. पहिलो रन्स मिळत की नाही अशी शंका होती. त्या जागेवर 3 रन धावान पुरे झाले. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. आता मात्र उत्तम चव्हाण स्ट्रायकर एंडवर इलो. उत्तमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असा कारण 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 चेंडूत 37 धावांची जबाबदारी आणि ही जबाबदारी जोपर्यंत उत्तम मैदानावर असा तोपर्यंत नक्कीच संधी असतली MSPR संघाक. दुसऱ्या बाजून स्वराज्य संघाचो सिद्धेश नागेश यांचो इरादो असतलो ह्यो काटो लवकरात लवकर बाजूक काढायचो. एकदा मेन काटो बाजूक काढलो कृष्णा काय उरलेलो मासो खाणा खूप सोपे असता. मासे खाण्यावरसून आठवला कृष्णा आज आयतवार असा इरडाचो दिवस. चेंडू खूपच सुंदर हलकेच अपील झालेला पण चेंडूचा टप्पो लेग स्टंपच्या बाहेर होतो. बेनिफिट ऑफ डाऊट ज्याका म्हटलं जाता आणि LB होण्यासाठी 6 गोष्टी बघूचे लागतात. विदिन द फ्रॅक्शन ऑफ द सेकंड 6 गोष्टी बघितल्यानंतर अंपायर LBचा निर्णय देतात. नाबाद ठरवला पंचांनी. वगीच केलेला अपील होता. वगीच त्याका देव बघित. आमचे पंच 12 गावचा नाही तर 12 तालुक्यांचा पिलेले मान्यताप्राप्त आमचे 3 पंच बाबू टेमकर मंदार केंद्रेकर महेश परब अतिशय सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत. धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. पाठलाग चालू असा 51चो. 22 चेंडू आणि 36 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने ओमकार गावडे 7 चेंडूत 9 धावा आतापर्यंत ओमकारची कामगिरी. दुसऱ्या बाजून उत्तम अजून खात्याची सुरुवात होणार उत्तमच्या बाकी. कदाचित ही शांतता वादळापूर्वीची असाची अशी उत्तमच्या पाठीराख्यांची अपेक्षा. फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको अतिशय सुंदर फटको. आधीच ठरवलेला शफल होऊन फटको खेळायचो. बघता बघता चेंडू आखांड्याच्या पहिला आडी चौकारासाठी आणि या चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. घालता गुकारो वालावलच्या विजय गवंडेनं जा म्युझिक दिला रेडू पिक्चराक. त्या पिक्चर मधलं ह्या गाणं शुभम परत नक्की ऐकूया ह्या गाणं कारण मालवणी कॉमेंट्री चालू असताना मालवणी गाणी ऐकण्याची मजा वेगळी असता. मालवणी बरोबर हिंदी मल्याळम तमिळ कन्नड स्पॅनिश इटालियन कारण गाण्याक भाषा नसता. म्युझिक इज द ओनली वे टू एक्सप्रेस युअर फिलिंग्स. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होतो. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. प्रयत्न मात्र खूपच सुंदर अतिशय सुंदर प्रयत्न. ॲक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. नंबर 4 ची जर्सी लॉंग ऑफच्या दिशेने या खेळाडून आपल्या संघासाठी 2 रन्स नक्कीच वाचवले. रिप्ले मध्ये आपण बघा चेंडू हवेत होतो. फिल्डर अतिशय सुंदर प्रकारे चेंडू पर्यंत पोहोचलो. शेवटच्या क्षणी झेल जरी सुटलो तरी आपल्या संघासाठी 2 रन वाचवले. 2 रन्सांची धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. दिनेश कार्तिकची जर्सी क्रमांक 21 स्कोर बोर्डवर. धावसंख्या स्थिरावली 21 वर. डावखरे हाताचो ओमकार स्ट्रायकर यांच्या दिशेने ढिल्या हाताने खेळण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. ओमकार शेवटचे 19 चेंडू शिल्लक. 19 चेंडू 30 धावांची गरज. ओमकारला माहिती असा उत्तमसाठी फक्त 4 ते 5 फटक्यांचा ह्यो खेळ असा
आणि त्यामुळेच ओमकार थोडीशी ढिलाई दाखवताना चांगल्या चेंडूक सन्मान देणं, खराब चेंडूवर प्रहार करणं क्रिकेटमध्ये एका स्ट्रॅटेजी म्हटली जाता आणि ही स्ट्रॅटेजी सुद्धा एका मालवणी म्हणीवर डिपेंड असा मऊ थै खो आणि कठीण थै देव. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. पुढे सरसावत आणि थोडंसं शफल होऊन मारलेलो फटको. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. डीप मिडविकेट वरसून फिल्डर येता, फील्ड करता तोपर्यंत चेंडू आखांड्याच्या पैलाडी. मिडॉन आणि मिडविकेट असे दोन खेळाडू चेंडूच्या मागे होतले. तू अडव की मी अडव, दोघांच्या भांडणात चेंडू आखांड्याच्या पैलाडी गेलो चौकारासाठी आणि ह्या चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली पाव शतकावर 25 रन्सावर. मिडॉन आणि मिडविकेटच्या मत्सून चेंडू चौकार. मालवणी भाषेत सांगायचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा गेली पांदीत. कोंबड्यान कुकारो घातलो, ह्यो कुकारो विजयासाठी असाचो अशी अपेक्षा असतली रन्सांचो पाठलाग करणाऱ्या MSPR संघाची. 18 चेंडूंचो खेळ शिल्लक 26 रन्सांची गरज आणि बऱ्याच कालावधीनंतर उत्तम चव्हाण स्ट्रायकर यांच्या दिशेन बराच वेळ उत्तम क्रीजवर असा, पण उत्तमच्या खात्याची अजून बोनी होऊची बाकी असा. परत एकदा नागेश बॉलिंग मार्कवर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. चांगलो चेंडू, सन्मान दिलेलो चेंडू. चेंडू रावलो मॅडम. 17 चेंडू उरले, 17 चेंडू आणि 26 रन्सांची गरज. 17 चेंडू 26 धावा. उत्तम आणि ओमकार ही जमलेली जोडी. दोघांना काय माहिती असा, सामना जर जिंकाचो असत तर उत्तमला शेवटपर्यंत फलंदाजी करूची लागतली. उत्तम शेवटपर्यंत नुसतो टिकाण जरी रावलो तरी सामन्यात विजयी ठरण्याची शक्यता असतली MSPR संघाक. दुसऱ्या बाजून स्वराज्याचो इरादो असतलो उत्तमचो काटो लवकरात लवकर काढायचो. काटो काढण्यावरून कृष्णा परत एकदा आठवला, सुरमय आणि इसवण कोणाही खायत, जो करली खाऊन दाखवतेलो तो खरो मासे खाऊ म्हणा होयो. धावसंख्या स्थिरावलेली 26 रन्सावर. 26 पाठलाग चालू असा 51चो आणि 16 बॉल मध्ये 25 रन्सांची अजून गरज असा. ओमकार गावडे. वीर मराठा जरा निर्णय सांगा तुमचो. वीर मराठा क्षेत्ररक्षण. टॉस जिंकान वीर मराठान घेतलेली फिल्डिंग, अर्थात यानंतर SG वॉरियर्सची असलेली बॅटिंग. फटको तर सुंदर होतो. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो आणि हे 2 रन झाले पूर्ण. मिडविकेट फिल्डर चेंडू हातात गेलेलो थ्रो मारण्यात थोडीशी ढिलाई दाखवली आणि याचा पूर्ण फायदा उठवलो ओमकार गावडे आणि उत्तम चव्हाणने. 2 रन्सांची धावसंख्या 28. 28. 23 रन्सांची अजून गरज. मात्र फटको मोठो असा. 3 फिल्डर चेंडूच्या खाली, 4 फिल्डर चेंडूच्या खाली आणि चौकांच्या मधोमध पडलेलो झेल. रनआउट करण्याची संधी असा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. त्यानंतर स्ट्रायकर एंडवर रनआउटची संधी आणि 1 रन चोरण्याच्या नादात ओमकार गावडे तंबूच्या दिशेने परतलो. दुर्दैवीरित्या रनआउट होऊन. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो अनेक खेळाडू चेंडूच्या मागे होते. शॉर्ट मिडविकेट होतो, स्वतः गोलंदाज होतो, लॉंग ऑन होतो आणि डीप मिडविकेट. 4 खेळाडू असताना सुद्धा चौघांच्या मधोमध झेल पडलो. जीवदान मिळालेला ओमकार गावडे आणि या जीवदानाचा फायदा उठवण्याचा इरादो होतो उत्तमचो आणि ओमकारचो. दुसरो रन चोरण्याच्या नादात ओमकार रनआउट होऊन तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावलेली 29 रन्सावर. 14 चेंडू 22 रन्सांची गरज. भागीदारी अपेक्षित होती. एक चांगली भागीदारी चालू होती ओमकार आणि राकेश या 2 खेळाडूंच्या दरम्यान.
अर्थात दुसरं रन घेणं खूप गरजेचा होता. चेंडू जेव्हा हवेत गेलो तेव्हाच वाटा होता चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतलो, सुरक्षित क्षेत्रात चेंडू पडतलो. दुसऱ्या रनसाठी ओमकार धावणं खूप गरजेचा होता, पण उत्तमचं रन पूर्ण झालो तोपर्यंत ओमकार नॉन स्ट्राईक एंडवरच होतो. 13 चेंडूत 22 धावा. ओमकारची कामगिरी अतिशय चांगली कामगिरी करून ओमकार तंबूत परतलो. ओमकारची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर राकेश स्ट्रायकर यांच्या दिशेन धावसंख्या स्थिरावलेली 29 रन्सावर. राकेश आणि उत्तम या दोन खेळाडूंच्या खांद्यावर आता जबाबदारी. 13 चेंडू 22 धावांची गरज. 13 चेंडूत 22 रन्सांची गरज. राकेशसाठी पुढचा चेंडू. फटका खूपच सुंदर होतो. ड्राईव्ह बघूक मिळालो. अपिश ड्राईव्ह थोडंसं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या दिशेन. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत येता फील्ड करता तोपर्यंत एक रन आणि एक रन सुद्धा नाकारलो गेलो. माफ करा, एक रन सुद्धा राकेश आणि उत्तमने नाकारलो. चेंडू रवलो मॅडन. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. 29. 12 चेंडू 22 रन्सांची गरज. चेंडू शिल्लक. दुर्येचो डबल गेम शिल्लक रन्सांचो. 12 चेंडू 22 धावा. पॉवर प्ले पंचांचा निर्णय. भारतीय भाषातली गाणी थोडी कमी झाली कृष्णा. ह्या गाणं ऐकान जरी आपण वाटत असला हिंदी शब्दासारखे शब्द वाटतात, पण ह्या गाण्यात सिंहली भाषेतला असा श्रीलंकेच्या सिंहली भाषेतला या गाणं परम सुंदरी. डीजे परत एकदा शुभम गाणं ऐकाव. त्यामुळे इतके दिवस आपण सगळे आता हिंदी म्हणून ऐकावतो. आता परत त्याचे शब्द ऐकूया, मग कळतले शब्द किती वेगळे असत. धावसंख्या स्थिरावलेली 29. 12 चेंडू 22 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर संतोष बॉलिंग मार्कवर नंबर 8 ची जर्सी. आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटको मोठो. आखांड्याच्या पहिला आडी डायरेक्ट चंद्रार. टांगा पलटी घोडे फरार षटकार. घासलेट घालून गाडीपूर. पावळ्याचा पाणी डायरेक्ट चंद्रार. डायरेक्ट पाच टाक. धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. 11 चेंडू आणि 16 रन्सांची गरज. संतोष बॉलिंग मार्कवर. कोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू. हलकेच अपील झाला. चेंडू मात्र रवलो मॅडन. नंबर 8 ची जर्सी रवींद्र जडेजाच्या पाठीवर कृष्णा बघितलेली सगळ्यांना आठवत असलेली, पण भारत न्यूझीलंड सिरीज मध्ये ही जर्सी 2 खेळाडूंच्या पाठीवर होती. आणि वैशिष्ट्य काय होता तर दोघांचाही आडनाव जडेजा होता. एक रवींद्र जडेजा होतो आणि दुसरं रचित जडेजा होतो. धावसंख्या 35 वर स्थिरावलेली. फुलटॉस चेंडू. स्लोअर वन करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन फिल्डर चेंडूच्या खाली आणि अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी बघूक मिळालो सिद्धेश कडसून. कॅच ऑफ द मॅच म्हटला तर वावग्या ठराने. इतको सुंदर झेल सिद्धेशचो. उत्तम चव्हाण तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या अजून 9 चेंडूत 16 रन्सांची गरज. 5 बाद 35. कप जिंकलो. 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणं मोठी उपलब्धी. पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर उन्मुख चंद, त्यानंतर पृथ्वी शहा आणि या पावटिक यश धुल. 5 खेळाडू, 5 कॅप्टन भारतीय संघाचे. आणि यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिलो उन्मुक्त चंद यांनी मात्र भारतीय संघ सोडलो आणि तो सध्या अमेरिकेकडून क्रिकेट खेळता. धावसंख्या स्थिरावलेली 35-35. सामन्यात एक ट्विस्ट. रंगतदार अवस्थेत सामना येऊन स्थिरावलो. 9 चेंडू आणि 16 रन्सांची अजूनही गरज. गुरुनाथ न्यू बॅटर.
स्ट्रायकर यांच्या दिशेने गुरुनाथ, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने राकेश. उत्तम बाद झाल्यानंतर सगळी जबाबदारी MSPR संघाची ह्या जोडीवर येऊन स्थिरावली. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू संतोष कडसून बघूक मिळालो. चेंडू रावलो मैदान, धावसंख्या स्थिरावलेली 35 रन्सावर. 8 चेंडू आणि 16 रन्सांची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. MSPR संघाची कामगिरी. परत एकदा आडव्या बॅटचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. बॅट्समन फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा काय उपयोग नसता. अगदी तसाच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे का महत्व नसता. संतोष बॉलिंग मार्कवर खूपच सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. आधी उत्तमला माघारी पाठवल्यान आणि त्यानंतर सलग 2 चेंडू मेडन सुद्धा टाकून दाखवल्यान. 5वं चेंडू मेडन टाकण्याच्या मार्गावर संतोष उडालेलो कारण जो विकेट किपरच्या वळ्यात येऊन पडलो चेंडू आणि या अवरीतला या दुसरा कलाम लागला. 6 चेंडूंचं फक्त शेवटच्या खेळ शिल्लक. अजून 16 रन्सांची गरज. रिप्ले मध्ये बघा, अतिशय सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होतो. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलो विकेट किपरच्या वळ्यात. 6व्या कलाम लागला 35 रन्सावर. 6 चेंडू शेवटचे शिल्लक, 16 रन्स. लो 35 रन्सावर 35. 6 चेंडू शेवटच्या शिल्लक, 16 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. ह्यो सामनो असा बाबा गेलो पंढरपुरात त्या म्हणितलो असा. आणि यानंतरचो दुसरो सामनो असतलो तो मात्र लाखाचे 12,000 करणारो. जो जिंकतलो त्याका लाख मोलाचो पुढचो सामनो खेळण्याची संधी मिळतली तो असतलो सेकंड क्वालिफायर. आणि जो हरतलो त्याच्यासाठी या वर्षी स्पर्धा बंद होतली. स्ट्रायकर यांच्या दिशेने अणसूरचो टायगर, अणसूरचो वाघ योगेश गावडे. बॉलिंग मार्कवर नंबर 7 ची जर्सी घेऊन हेमंत. हेमंत गावडेचा पहिलो चेंडू. परभोडा उपसरपंच ह्या पद भूषवतानाच क्रीडा क्षेत्रात सुद्धा ह्या नाव खूप आदरान घेतला जाता. रस्सिकेच आणि कबड्डीचो राष्ट्रीय पंच हेमंत गावडे बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू मेडन. 5 चेंडू 16 रन्सांची गरज. खोलव्या टप्प्याचा चेंडू टाकण्याचा इरादा होता. फुलटॉस चेंडू, थोडीशी ढिलाई झाली. बॅकअप मात्र खूपच सुंदर. 2 रन्स पूर्ण झाले योगेश गावडेसाठी. या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. 4 चेंडूंचो खेळ शिल्लक, 14 रन्सांची गरज. हेमंत गावडे संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच हेमंतच्या नावावर असत. हेमंत सर, अजून एक मॅन ऑफ द मॅच मिळवण्याची तुमका संधी असतली या ओव्हरीत सुद्धा. 3रो चेंडू घेऊन हेमंत गावडे योगेश गावडेसाठी. स्लोअर 1 चेंडू. परत एकदा आडव्या बॅटचा प्रयत्न हुकलो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहुल मेडन. लागलेला कलाम. हेमंत गावडेने आपल्या संघाक एक महत्वाची विकेट मिळवून दिली, ती योगेशच्या नावाची. धावसंख्या स्थिरावली 37 वर 7. झेल घेणारो सिद्धेश, तुझ्यासाठी बक्षिसीला 200 रुपयांचा जयेश सरमळकर साहेबांकडून. सामना संपल्यानंतर सिद्धेश या बक्षीस तू स्वीकारूचा. नंबर 7 ची जर्सी कृष्णा, संपूर्ण जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी ही जर्सी क्रमांक 7. अर्थात त्याका कारण फक्त महेंद्रसिंग धोनी नाही असा, तर तो असा क्रिस्टियानो रोनाल्डो. नंबर 7 ची जर्सी क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पाठीवर. फुटबॉलमध्ये, क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या आणि कबड्डीमध्ये सुकेश हेगडेच्या पाठीवर तुम्ही बघितलेली असलेली. आखो टप्प्याचा चेंडू होतो. चेंडू राहुल मेडन. हेमंत गावडे अतिशय सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. जवळपास सगळे चेंडू मेडन. 4 चेंडूत फक्त 2 रन्स खर्च केले हेमंतने. एक हाती सामना जिंकण्याच्या मार्गावर स्वराज्य संघ. 50 रन्सांचा अतिशय सुंदर बचाव करताना स्वराज्याचा संघ. हो चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडूचो टप्पो पडल्यानंतर अजून थोडंसं बाहेर. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. बऱ्याच कालावधीनंतर फक्त 1 रन्स. मैदानावर मात्र फक्त औपचारिकता बाकी. शेवटच्या 2 चेंडूत 13 रन्सांची गरज.
फटको तर मोठा असा मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि या फिल्डर चकून चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी पावळेचा पाणी पाच टाक डायरेक्ट चंद्रार. शेवटच्या एका चेंडूत 7 रन्सांची गरज असा आणि या चेंडूवर जर षटकार बसलो तर सामनो टाय होऊ शकता. सुजय गावडे स्ट्रायकर यांच्या दिशेने सुजय एक तुझो नाकार मुटको सामनो सुपर ओव्हर मध्ये नेऊ शकता. स्वराज्य वाल्यांका वाटताला आपली स्वराज्य टीम जिंकाची, MSPR वाल्यांका वाटताला MSPR जिंकाची, पण माका आणि योगेशला मात्र वेगळाच वाटतं सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. हेमंत गावडे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सुजय गावडे. सुजय गावडेची बॅटची ग्रीप बघितल्यानंतर असं वाटत होता सुजय मोठी बॅकलिफ्ट वापरतलो, मोठं स्विंग वापरतलो आणि तसंच सुजयने वापर केलो. सुजयकडे बघून वाटायचा नाही की सुजय इतक्या सहज षटकार मारू शकता, पण ह्यो ग्लेनच्या पटडीतलो असा हाडाची काडा आणि कमरेची तुंतुना, पण जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. सुजय एक नाकार मुटको तुझो सामनो टाय करू शकता. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो, आता मात्र सुजयला चेंडूच्या टप्प्यावर फसवला हेमंत गावडेन. शेवटच्या चेंडूवर हेमंतने आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून दिली. 50 रन्सांचा बचाव करून स्वराज्य संघ महाअंतिम फेरीत दाखल होताना